नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही पाहून समजलं असेल की हा मशरूमबद्दल आहे. जर तुम्ही मशरूम लवर असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ॲक्च्युली आपल्या गावाकडे कसं जसं पावसाळा वगैरे लागतो तेव्हा सात्या वगैरे निघतात. तर ते मला खूप आवडायच्या, परंतु नोकरीनिमित्त म्हणा किंवा शिक्षणानिमित्त गावाबाहेर असल्याने हे जे साता खाण्याचा सीझन असतो तो कधी मिळत नव्हता. मग मला हे मशरूम्स बाजारामध्ये दिसले, तर मग ट्राय केले. त्याच्यानंतर मला ते इतके आवडायला लागले. पण गोष्ट हे झाली की आवडल्यानंतर बनवणं खूप मोठा टास्क वाटायचा तो. कारण याला साफ करणं खूप महत्त्वाचं असते. भरपूरदा मी तिला पाण्याने वगैरे धुवायची, पण ते व्यवस्थित साफ होत नव्हतं. तर मला नेहमी प्रश्न पडायचा की याला साफ करायचं कसं. मग मला याची एक मेथड माहीत पडली, ती म्हणजे हे पिठानं पीठ याच्यावर टाकायचं आणि पिठानं साफ केल्यावर त्याला छान क्लीन करता येतं. जसं बघा, पीठ आपण त्या मशरूमवर टाकलं की हलक्या हाताने त्याला चोळायचं. हलक्या हाताने चोळल्यावर तुम्हाला माहीत असतील मशरूम जे आहेत हे मातीमध्ये उगवत नाहीत. त्यांच्यासाठी एक बेस तयार केला जातो. तर हे तर बेसच असतो ज्याच्यामध्ये गांडूळ खत वगैरे यूज केला जातो किंवा तणसीचा वगैरे वापर केला जातो. तर त्याच्यामुळे हे काही घाण नसते. पण याच्यावर ते चिपकलेलं असतं, तर ते असं पाण्याने निघत नाही. म्हणून हे जे गव्हाचं पीठ आहे ते त्याच्यावर टाकायचं आणि हळूहळू त्याला रब करत राहायचं. आणि मग हळूहळू तुम्ही रब केल्यानंतर त्याचे जे देठं आहेत किंवा वरतून आहेत, तर ते जेवढी पण त्याच्यावर घाण किंवा टळट लागलेली आहे ती हळूहळू निघून जाते. असं करता करता मी सगळ्या जे आले आहेत मशरूम्स आहेत ते साफ केले आणि याच्यानं एकदम छान साफ होतात. तर तुम्ही बघू शकता की किती छान ते साफ होऊन राहिलेले आहेत. ते साफ करताना हलक्या हाताने एकदम ते हे करायचे, कारण की मशरूम जे असतात ते खूप नाजूक असतात. नाजूक असल्यावर त्याला साफ करणं थोडंसं टास्कच असतं. तर मी मग ही पद्धत केल्यावर मला हे साफ करणं खूप इझी वाटत होतं. लवकरच साफ होतात, काही कठीण आहे नाही. मशरूम जे आहेत जे एकदा छान साफ केल्यानंतर त्यांना पाण्यात टाकायचं. पाण्यामध्ये त्याला मस्त हलक्या हाताने फक्त असं हलवत राहायचं. हलवताना जिथे तुम्हाला असं वाटत आहे की साफ छान करायला पाहिजे, तर आपण छान बोटाने त्याला धुवून टाकायचं आणि आपल्या मन तसल्लीसाठी त्याला 2-3 पाण्याने छान धुवायचं. बघा, आपण त्याला जेव्हा धुत आहोत तर मी एकदम हलका हात वापरत आहे. हलक्या हाताने धुवून त्याला काढल्यानंतर बघा पाणी किती जे होतं त्या पिठाचंही निघालेलं आहे आणि जे त्याच्यावर डट बसली होती ते सुद्धा निघालेलं आहे. आता हे पाणी फेकून मी परत दुसऱ्या पाण्याने धुणार आहे, जेणेकरून जी उरली सुरली घाण आहे तर तीसुद्धा निघून जाईल. तर म्हणून मी आता ही आहे तर हे दुसऱ्यांदा पुन्हा त्याला पाण्यात घेतलं आहे आणि साफ केलेलं आहे. पुन्हा हलक्या हातानं त्याला अशी ढवळत आहे, जेणेकरून त्याच्या आतमध्ये वगैरे जर काही फसलं असेल तर ते सुद्धा निघून जातील आणि ते छान साफ होतील. आणि मग परत जेव्हा मी धुतली ते थोडं अजून पुन्हा जी ती घाण टाईप होती ती निघाली. मग मला असं वाटलं की पुन्हा एकदा पाण्यानं धुवायलाच पाहिजे, कारण जोपर्यंत व्यवस्थित साफ नाही होत तर ते खायला बरं वाटत नाही. म्हणजे आपल्या मनालाच त्याची छान शांती नाही मिळत. तर म्हणून त्याला पुन्हा मी एकदा तिसऱ्या पाण्यानं सुद्धा धुतलं आणि धुतल्यानंतर छान त्याला पाण्यातून बाहेर काढून घेतलं आहे. आता सर्वात महत्त्वाची शेवटची स्टेप म्हणजे कटिंग करणे. कटिंग करताना मी छान असे मोठे मोठेच तुकडे केलेले आहेत. तुम्हाला हवे तुम्ही बारीकही करू शकता, पण खायला मोठेवाले तुकडे खूप छान वाटतात, म्हणून मी अशा प्रकारे मोठे तुकडे केलेले आहेत. या प्रकारे मी असा मशरूम साफ केले आहे. तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा.